नमस्कार. आज आपण बनवत आहोत कोळंबी बिर्याणी. तर मी प्रथम अर्धा लिंबू घेतला, तो मस्तपैकी पिळून घ्यायचा. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून मॅरिनेशन करून ह्याला अर्धा एक तास ठेवून द्यायचं. आपण ह्याला मॅरिनेशन करून ठेवून देऊया. आपण बासमती तांदूळ घेतले, 3-4 पाण्यात आपण चांगले वॉश करून घेऊया. राईस बॉईल करायला ठेवला होता. 80%च आपल्याला कुक करायचं. आता आपला राईस झाला आहे, पण आपण ह्याला चांगली चाळून घेऊया. आपण गॅस पेटवून घेऊया, पातेलं ठेवून घेऊया. तेल गरम झालंय आणि हे आपण घेतले आहेत खडे मसाले, ते टाकून घेऊया तेलामध्ये. कांदा टाकून घेऊया. 3 मीडियम साईजचे मी कांदे घेतले होते बारीक चॉप करून, आणि व्यवस्थित तेलात एकजीव करून घेऊया. ते आपला कांदा लालसर झालाय. मी 3 मीडियम साईजचे टमाटर घेतले होते आणि मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे, जेणेकरून ते पटकन शिजण्याकरता. आता मी मीठ टाकून घेते आणि ह्याला झाकण मारून 10-15 मिनिटं शिजून देते. कांदा टोमॅटो शिजला. अद्रक लसूणची पेस्ट टाकूया 1 चमचा, व्यवस्थित एकजीव करून घेऊया. 1 चमचा आपण हळद टाकून घेऊया. 1.5 चमचा आपण लाल तिखट टाकून घेऊया आणि थोडा बिर्याणी मसाला, चिकन बिर्याणी मसाला टाकून घेऊया आणि थोडा चिकन मसाला. तर हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया. थोडी धना पावडर आणि ते अर्धा चमचा मालवणी मसाला, तर आपण व्यवस्थित एकजीव करून देऊया. इथे आपला मसाला रेडी झालाय आणि आपण 3 मिरच्या टाकून घेऊया आणि आपण अर्धा 1 तास कोळंबी ठेवली होती ना, ती टाकून घेऊया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया. कोळंबीला सगळा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. व्यवस्थित 10-15 मिनिटं मी ठेवते स्टीम करायला. आपण याच्यावर 10-15 मिनिटं झाकण ठेवलं होतं आणि आपण याच्यावर बघा कसे तेल सुटले. आता आपण दही टाकून घ्या. मी फेटून घेतलं आहे दही पण टाकून व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मस्त तरीदार झालंय, झणझणीत. त्याला परत झाकण मारून 10-15 मिनिटं ठेवून देऊया. फोटो काढली. ग्रेव्ही शिजून झाली आणि आपण थोडी कोथिंबीर आणि थोडी पुदिन्याची पाने टाकून आपण याच्यावरती राईस टाकून घेऊया. खूप गरम आहे, माझा हात पण भाजतोय. ह्याला आपण स्टीम करायला ठेवून देऊया. राईस टाकून व्यवस्थित. त्याच्यावरती पुदिन्याची पाने, तुमच्याकडे फ्राय कांदा असेल तर टाका, मी नाही केलं. आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि याला 10-15 मिनिटं स्टीम करायला ठेवून देऊया. कोळंबी बिर्याणी झाली आहे रेडी. तर आपण मी टेस्ट करते आणि तुम्हाला मी सांगते.